झी24 एक पाऊल पुढे. पण ज्या कोकणी बांधवांनी आणि माता भगिनी तुम्हाला एक विकास करणारे आपले भाग्य विधाते म्हणून पाठिंबा दिला, आशीर्वाद दिला, त्यांच्या तुम्ही पाठिंबा केला. जसा शिवसेनेच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या पाठिंबा केला तसाच माझ्या या कोकणाच्या पाठीमध्ये वार केला आहात तुम्ही. आणि मग बरेली बंदरासाठी सुद्धा विकास करा, भूसंपादन सुरू करा. म्हणजे फुकटामध्ये आणि जमलं नाही तर दमदाट्या करून तुम्ही जमीन बळकावा. अरे ही एवढी ताकद आज माझ्या समोर बसलेली माझ्या सोबत आहे. हिंमत असेल तर दादागिरी करून बघा. हिंमत असेल तर दादागिरी करून बघा. प्रत्येकाचे दिवस असतात, 100 अपघात भरावे लागतात. हे 100 अपघात आता भरून झालेले आहे. आता तुमच्या दादागिरीला इकडे कुठलं विचारणार नाही, कुठं सुद्धा महत्व देणार नाही. एवढ्या प्रचंड ताकदीने आणि मनाने भटकून उठलेला हा कोकणी महासागर आहे. आणि कोकणाची माणसं कशी असतात ते मी सांगण्यापेक्षा मला तर त्यांना जास्त माहिती असेल. प्रेम करतील तर भरभरून करतील. पण त्या सिंगम पिक्चर पाहिला नाही तुम्ही? पाहिला का? पाहिला की नाही? हा, पण एकदा जर का सटकली, आता माझी सटकली म्हटलं का संपला. तशी आता कोकण वासियांची सटकलेली आहे, हो की नाही? मी थोडं तुम्हाला प्रश्न विचारतो, कारण एक तर खूप वर्षांनी मी कोकणामध्ये आलोय. काय चुकीचं बोलतो मला सांगा. आता माझी सटकली की नाही? आणि मग जो दादागिरी करतो त्याला तुम्ही इथून सटकवणार आहात की नाही? असेच बसल्याला दुसरे अन्यायग्रस्त ते टाळंबा धरण सुद्धा कधी पूर्ण होणार आहे? तिलारी धरण कधी पूर्ण होणार आहे? किमतीवरती किमती वाढल्या नुसती धरणग्रस्त तसे. सुरुवात झाली त्यावेळेला काही शेकड्यामध्ये त्याचा खर्च होता. आता 2000 कोटीच्या वरती खर्च केलेला आहे. मला तर 1415 कोटी हे खाऊन खर्च झालेले आहे. पण धरणग्रस्त तिकडे म्हणजे एक जमिनी घ्यायच्या, सारी माणसं त्यांच्याकडनं जमिनी घ्यायच्या आणि त्यांना त्यांच्या राज्यामध्ये भिकारी करून टाकायचं आणि त्यांच्या डोक्यावरती जर उपऱ्या आणून बसवणार असाल तर लाट शिवसेनेच्या भागाची एक सुद्धा विसरू नका तुम्ही. लाट शिवसेनेची आहे. ही माणसं कष्ट करणारी आहेत, ही माणसं प्रामाणिक आहेत, चोरी करून जगणारी ही माणसं नाही आहेत. आज सुद्धा मी एखाद्या पोस्टरवर वरती बघतो, इकडे सुद्धा पोस्टर लागले. प्रश्न आहेत नुसते, कोणी सोडवायचे? धरणग्रस्तांचं काय होणार? मुंबई गोव्यात असलं तर काय होणार? आंबा काजू उत्पादकांचं काय होणार? काय होणार हे प्रश्न आहेत, नुसते प्रश्नपत्रिका आहेत. उत्तर कोण देणार आहात? कोणाकडे उत्तर आहेत? आणि मग जे इकडनं आमदार निवडून आलेले आहेत, मंत्री झालेले आहेत, खासदार झालेले आहेत. या सिंधुदुर्गाची एक परंपरा आहे. सिंधुदुर्गाने असे आजपर्यंत खासदार दिलेले आहेत. मधु दंडवते होते, नाथपै होते, आपली सुरेश प्रमुख त्या परंपरेत आहे. म्हणजे तुमच्या सिंधुदुर्गाचा खासदार तिकडे संसदेत बोलायला उभा राहिल्यानंतर आखी संसद स्तब्ध होऊन ते ऐकत राहते. नाथपै सुद्धा बोलायला उभे राहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू असतील, आणखी कोणी काँग्रेसवाले असतील, शांतपणाने अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल एवढ्या शांतपणाने स्तब्धपणाने नाथपै काय बोलताय, सिंधुदुर्गात आलेला माणूस आहे, काय बोलतोय तो, हे ऐकत बसायचे. आत्ता गेलेला खासदार तुमचा बोलतो की नाही मला माहित नाही, पण बोलत असतं तर कोण ऐकतंय? काय तुमचे प्रश्न सोडवले नाही? काय नाही दिला तुम्हाला? बरं, दुसरी गोष्ट अशी की नुसतं कुटुंबावरती काही हल्ला करायला किंवा काही टीका करायला इकडे आलं नाही. हे सगळं मी बोलतोय. वैयक्तिक दुश्मनी माझी काही नाही, पण ज्यांनी विश्वास तुमच्यावर ठेवलेला आहे तो विश्वासघात जेव्हा तुम्ही करता तेव्हा मला बोलणं हे माझं कर्तव्य आहे. कारण शिवसेना प्रमुखांनी मला अन्यायावरती वार करायला शिकवलेले, अन्यायावरती वार करा. एक तर आपण अंगावरती कोणाचं जायचं नाही, पण जर आपल्या माणसाच्या अंगावर कोणी आलं तर त्याला सोडायचं नाही. त्याला सुद्धा जायचंच आहे ना, जायचंच ते घेतलाच पाहिजे, हे घेतालच पाहिजे. आणि घेतलाच नसू तर मगाची त्यांनी घोषणा दिली प्रचंड मोठी, छत्रपती शिवाजी महाराजची जय बोलायचा, तिकडे जाऊन दिल्ली समोर जाऊन मुजरा मारायचा, लाटरी पसरायची. ही अशी अवलाद छत्रपती शिवरायांनी सुद्धा त्यांना माफ केलं नसतं की अरे इकडे जय बोलतो आणि तिकडे जाऊन समोर जाऊन दिल्ली मध्ये जाऊन बाई समोर मुजरा करतो, गुडघे टेकतो. हा तो अभिमान. पण ज्या पक्षामध्ये जे आहेत त्या काँग्रेस पक्षाचं सुद्धा जे काय चळवळ झालेलं आहे,
आमची अपेक्षा पृथ्वीराज चव्हाणांकडनं सुद्धा आहे, आधी शरद पवारांकडनं सुद्धा आहे. कारण काल परवाकडे शरद पवारांनी एक बैठक घेतली आपल्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक घेतल्यानंतर वृत्तपत्रात जे आलं की त्यांनी त्यांच्या मंत्र्यांची कान उघडणी केली, कान किस्त्या दिल्या त्यांना. काय बोलले ते की तुम्ही इतकी वर्ष मंत्रीपद भोगून सुद्धा अपयशी ठरला. मी विचार केला शरद पवार राष्ट्रवादी सोडतात ठीक आहे, काय भरोसा नाही त्यांचा, काय सोडतील आणि काय पकडतील माहित नाही बाबा. आतापर्यंत किती वेळा काँग्रेस सोडली, किती वेळा दुसऱ्या काँग्रेस स्थापन केल्या, पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. तसंच राष्ट्रवादी सोडतात ठीक आहे अजित पवारांना पासून. पण तसं नाही, ते काय म्हणाले की तुम्ही मंत्रीपद भोगून सुद्धा राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या जागा अधिक निवडून आणण्यासाठी म्हणून अपयशी ठरलात. अहो पवार साहेब, लोकसभेची निवडणूक अजून दूर आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे काय सगळ्या समस्यांचं थैमान आहे. एका बाजूला तुमचा पुतण्या काय बोलतो आणि काय नाही, तो शुद्धीत सुद्धा शुद्धीत असतो की नाही हे आम्हाला कळत नाही. त्यांना कळतंय की ते आम्हाला माहिती नाही, वाटते ते बोलतो आहे. आर पाटील तर निर्लज्जपणाने सांगताय की गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 1700 बलात्कार झाले. काही माहिती नाही देण्याची पद्धत. 1700 बलात्कार होऊ कशी शकतात? बरं, त्यांना जर का काही प्रश्न विचारला मग तुम्ही काय करता आहात, तुम्ही काय करू म्हणे, माझ्या आता दंडुकाने हातभाव मी बघतो काय करायचं. अहो इतके वर्ष तुम्ही वरता गृहमंत्री, तुमच्या हातामध्ये काय पकडून बसला? कायदा आणि सुव्यवस्था आहे ना, मग तुम्ही नाही बदल बसू शकत. धरणग्रस्तांचा सुद्धा जो काही प्रश्न आहे, 70,000 कोटीचा घोटाळा झालाय. कुठे अजित पवारांच्या तोंडावरची माशी हालत नाही ना, चुटूची हालत निर्विकारपणाने निगलगट्टपणाने संपूर्ण महाराष्ट्रावर फिरताय. जणू काही आरोप करणारे गुन्हेगार आहेत, त्याने तुम्ही आमच्यावरती आरोप करतात. निर्लज्ज आहात तुम्ही. आणि तिकडे सुद्धा तेच चालले, घोटाळ्यामागून घोटाळे बघते येतात. म्हणजे मी काल कुठल्या त्या मांडवाच्या सोबत बोललो की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हिंदू मराठी हे नवीन वर्ष सुरू करतो. आपल्याला माहिती असतं की नवीन वर्षामध्ये आणखी काय वेगळं होणार नाही, पण तरी सुद्धा एक आशा असते, आशेवरती आपण जगत असतो. आणि मग भेटलं की नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं. म्हटलंय काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले एकमेकांना जेव्हा भेटत असतील, मंत्री जेव्हा भेटत असतील, तेव्हा ते बोलत असतील की हे नवं वर्ष तुम्हाला उत्तम मोठमोठ्या घोटाळ्यांचं जावं. निर्लज्जम सरासुची अशी आवडत आहे. मध्यंतरच्या भास्कर जाधवांचं जे काही त्यांच्या घरातलं लग्न झाले इकडे कोकणात, राज्यात पडल्या दुष्काळ आणि खाता मात्र फाटमध्ये काही वाद उडवला, दंगाचा वाद उडवला. शरद पवारांची झोप उडाली. शरद पवार म्हणाले की माझी झोपच उडाली म्हणे. राज्यात दुष्काळ पडला असताना एवढ्या थाटामाटात लग्न आणि केलं कसं? अहो केलं कसं काय, तुम्हीच पोचलेली लोक आहेत. या सगळ्या भ्रष्टाचाराच्या गोष्टीने तुम्ही आहात. तुमचे मंत्री अपयशी ठरले ते तुमच्या जागा निवडून न आणण्याचं कारण हे आहे की तुम्ही मंत्री झालात, पण माझ्या जनतेच्या आशा आकांक्षांना तुम्ही पूर्ण केले नाहीत. म्हणून तुम्ही नालायकपणाने, खरं म्हणजे जे आता विरोध आहे ते नालायकपणा सोडून राजीनामा द्या, राजीनामा द्या. म्हणजे शरद पवार सुद्धा कृषी मंत्री म्हणून काय करतात? कधीतरी या कोकणामध्ये येऊन त्यांनी कोकणवासियांना विचारलं की मी या देशाचा कृषी मंत्री आहे, काय कोकणवासियांना सांगा मला काय तुमच्या अडचणी आहेत, का अजून आंबा उत्पादक, साज उत्पादक, आणखी काय काही जे कोणी आहात, काय तुमच्या अडचणी आहेत मी सोडवतो बोलले तरी. आज सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाने काहीही होत असताना तुम्हाला पक्ष कसा जिंकेल याची पडलेली चिंता. पण तुमचा पुतण्याच्या काही धुमाण्यात घडतोय त्याला तुम्हाला खाली उतरवता येत नाही. काय तमाशा केला, काय तमाशा केला. एक तर बोलताना बोलून गेले आणि मग बोलल्यानंतर यशवंतरावांच्या समाधीजवळ जाऊन बसले. आत्मक्लेश. अजित पवार तुम्हाला आत्मक्लेश करून घ्यावे लागतात. आणि तुमच्या आत्मक्लेश काय, मस्त तंबू बांधून सगळ्या चॅनलला आणि पत्रकारांना घेऊन मी आत्मक्लेश करतो, मी आत्मक्लेश करतोय हे बोंब मारून तुम्हाला बसावं लागतं. पण ही जी जनता जे भोगते ना त्याला खरं क्लेश म्हणतात, जे तुमच्या करंटच्या राजकारणामुळे आणि कारभारामुळे त्यांच्या नशिबी आलेला आहे. कोस लांब जाऊन महिलांनाच नव्हे तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळा सुटलेल्या झी 24 तास एक पाऊल पुढे.